नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MSIT न्यू इरा 2024 मधील IT अवेअरनेस इरामधील सेशन नंबर 12 पाहणार आहोत। सेशन नंबर 12 ला क्लिक करा आणि तुम्हाला इरा लॉग इन कसा करायचा वगैरे काय अडचणी असतील तर सेशन नंबर 1 पहा, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे। 12 ला क्लिक केल्यानंतर थेरी आवर तुम्ही सगळं सोडवायचं आहे, ऐकायचं आहे आणि लॅब आवर मध्ये सगळं सोडवायचं आहे। लॅब आवर ला क्लिक करा, टायपिंग प्रॅक्टिस टेस्ट ला क्लिक करा, स्टार्ट करा। इथे तुम्हाला हे टायपिंग करायचं आहे। त्यानंतर सेव्ह करा, ओके करा, SIM समोर एंड एक्झाम टाइप करा, कन्फर्म, ओके। पुढे सेल्फ पाथ लर्निंगला क्लिक करा, प्रोसीड करा, स्टार्ट करा। आणि पहिला प्रश्न आहे, तुमच्या स्मार्टफोनवरील क्रोम ब्राउझरमध्ये MS ऑफिस उघडण्यासाठी तुम्ही कोणता पर्याय निवडाल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 office.com। सबमिट। पुढचा प्रश्न आहे, प्रोडक्टिव्हिटीसाठी स्मार्टफोनवर MS 365 वापरण्याचे फायदे काय आहेत? ॲक्सेस टू द फुल सूट ऑफिस ॲप्लिकेशन, पर्याय क्रमांक 3। सबमिट। पुढील प्रश्न, वर्ड 365 मध्ये डॉक्युमेंट PDF म्हणून जतन करण्यासाठी तुम्हाला हा पर्याय कोठे मिळेल? याचं उत्तर आहे फाईल टॅब, पर्याय क्रमांक 4। सबमिट। नेक्स्ट, ऑफिस 365 मध्ये अपलोड अँड ओपन पर्याय कोणत्या उद्देशाने काम करतो? पर्याय क्रमांक 4, हे ऑफिस 365 मध्ये तुमच्या कॉम्प्युटरवरून द्रुत अपलोड आणि उघडण्यास सक्षम करते। पुढील प्रश्न आहे, MS वर्ड 365 मधील ओपन इन डेस्कटॉप ॲप पर्यायाचा उद्देश काय आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, डॉक्युमेंट लोकली इन्स्टॉल वर्ड ॲप्लिकेशन मध्ये उघडा। गो टू होम। पुढे नॉलेज चेक, स्टार्ट करा। www.office.com वरून घेतलेली टेम्पलेट एडिट करण्याकरता तिथे तुम्हाला कुठला पर्याय आढळेल? याचं उत्तर आहे 1 डाउनलोड आणि पर्याय क्रमांक 3 ओपन इन ब्राउझर। सेव्ह करा। पुढचा प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही MS वर्डमध्ये कोणतेही एलिमेंट ऑनलाईन एडिट करत असता तेव्हा केलेले बदल आपोआप सेव्ह होतात? पर्याय क्रमांक 2। कूपन डिझाईन तयार करण्याकरता MS वर्ड वगळता अन्य कुठला प्लॅटफॉर्म असू शकते ते ओळखा? याचं उत्तर आहे फ्रीपिक आणि कॅनवा, पर्याय क्रमांक 2 आणि 3। पुढील प्रश्न आहे, कोणत्या टॅबखाली तुम्हाला फॉन्ट कलर पर्याय मिळतो? फॉन्ट कलर आपण होममध्ये शिकलो, पर्याय क्रमांक 4। पुढील प्रश्न आहे, यापैकी कोणती कूपन्स आहेत ते ओळखा? कूपन आहे का ओळखायचे? हां, हे कूपन आहे, पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 3 हे पण कूपन आहे। सेव्ह करा, पर्याय क्रमांक 1 आणि 3। MS वर्ड वापरण्यासाठी तुम्ही ऑफिस 365 सबस्क्रिप्शन कुठे साइन अप करू शकता? ऑफिशियल मायक्रोसॉफ्ट वेबसाईट, पर्याय क्रमांक 4। 7वा प्रश्न, स्मार्टफोनवरील कोणते MS 365 ॲप विशेषतः ईमेल व्यवस्थापित करण्यासाठी आणि आयोजन करण्यासाठी डिझाईन केलेले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आउटलुक। पुढील प्रश्न, कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवर गुगल ट्रान्सलेट ॲक्सेस करण्याची प्राथमिक पद्धत कोणती आहे? 8वा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे वेब ब्राउझरद्वारे त्यात ॲक्सेस करा, पर्याय क्रमांक 3। सबमिट। पुढील प्रश्न आहे, स्मार्टफोनवर गुगल ट्रान्सलेटमध्ये तुम्ही कन्व्हर्शन मोड कसे सुरू करू शकता? याचं उत्तर आहे ॲपमधील मायक्रोफोन चिन्हावर टॅप करा, पर्याय क्रमांक 1। पुढील प्रश्न आहे, सध्याच्या वेळी शेअरिंगसाठी तुम्ही यूट्यूब व्हिडिओची URL कॉपी आणि शेअर कशी करू शकता? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, व्हिडिओवर राईट क्लिक करा, सध्याची वेळ व्हिडिओ URL कॉपी करा, निवड पेस्ट करा, सबमिट। SIM एंड एक्झाम, कन्फर्म, ओके। पुढे आहे डू इट युअर सेल्फला क्लिक करा, स्टार्ट करा। दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये सारी सेंटर हे टेक्स्ट सिलेक्ट करा, त्याचा फॉन्ट वर्धना करा, त्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट हा ऑप्शन सिलेक्ट करा। डॉक्युमेंट ओपन होईपर्यंत वाट पहा। सॉरी सेंटर कुठं लिहिले ते सिलेक्ट करा.
फक्त सारी सेंटर एवढाच शब्द सिलेक्ट करा आणि त्याचा फॉन्ट वर्धना करायला सांगितलेला आहे, इथे वर्धना टाईप करा आणि एंटर बटन दाबा. हे आपण सारी सेंटरला करू. माहीत नाही आपल्याला उत्तरासाठी कोणतं सारी सेंटर बरोबर येईल. वर्धना आणि प्रश्न साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न, दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये फोन नंबर टेक्स्ट सिलेक्ट करा आणि ते अनबोल्ड करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप बोल्ड याचा वापर करा. इथे तुम्हाला बोल्ड हे बटन आधीच सिलेक्ट दिसेल, त्यावर पुन्हा एकदा क्लिक करून डिसिलेक्ट करा, म्हणजे बोल्ड काढून टाकायचे फोन नंबर या शब्दाचा. बघा कुठे इथे फोन नंबर दिसते, त्याला सिलेक्ट करा फक्त फोन नंबर आणि बोल्डवरती क्लिक करा. आता इथला क्वेश्चन निघून गेलाय. अल्ट टॅब ही की वापरायची किंवा ह्याला थोडंसं इथून रिस्टोर करा किंवा मिनिमाइज करून बघा डेस्कटॉप आपला तो प्रश्न असेल. सबमिट करा. ओके. पुढे काय सांगितले बघा, जनरल फीडबॅक फ्रॉम हे टेक्स्ट सिलेक्ट करा. अलाइन लेफ्ट असे करण्यासाठी होम टॅब पॅरेग्राफ ग्रुप अलाइन लेफ्ट अलाइन करायचे आहे जनरल फीडबॅक फॉर्म ह्या शब्दाची. हे बघा इथे जनरल फीडबॅक फॉर्म ते सिलेक्ट करा आणि इथं आहे अलाइन्मेंट लेफ्ट, त्याच्यावरती क्लिक करा. इथे सबमिट करा. पुढचा प्रश्न पहा, दिलेल्या डॉक्युमेंटच्या बॉडीमधील रियल रिकॉन हार्डवेअर स्टोअर हे टेक्स्ट सिलेक्ट करा. त्याचा फॉन्ट साईज 16 करण्यासाठी होम टॅब फॉन्ट ग्रुप फॉन्ट साईजचा वापर करा. इथे आहेत ते शब्द सिलेक्ट करा आणि फॉन्ट साईज इथून 16 करा. मिनिमाइज करा आणि प्रश्न सबमिट करा. तुमच्यासमोर डायरेक्ट सबमिट असेल तर डायरेक्ट सबमिट करू शकता. हा प्रश्न रिट्रायला पडलाय, आपण पुन्हा ट्राय करू. हे शब्द सिलेक्ट करा, इथे 16 टाईप करून एंटर बटन दाबा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. हा पुन्हा रिट्रायला पडलाय. आता 3 वेळा आपल्याला सोडवायचा नाही. 3 वेळा सोडला की मार्क जाईल, त्यामुळे हा प्रश्न आपण कॅन्सल करू. 5वा प्रश्न पाहू आपण. नंबरिंग अलाइनमेंटमध्ये बदलायचं आपल्याला. एज्युकेशन सेक्शन अंतर्गत असलेले बुलेटला नंबरिंग द्यायचं आहे. हे बघा, हे एज्युकेशनचे इथे जे बुलेट दिलेत ते सिलेक्ट करा. बुलेट्स इथून दिलेत, आपल्याला इथून नंबरिंग द्यायला सांगितलेले, इथून नंबरिंग द्या. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके करा. पुढील प्रश्न बघा, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये MS वर्डमधील डेव्हलपर मेनू लपवण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी फाईल टॅबवर जा. ऑप्शन सिलेक्ट करा, कस्टमाइज रिबन सिलेक्ट करा आणि डेव्हलपर ऑप्शन क्लिक करा. त्यानंतर डेव्हलपर टॅब दिसेल. फाईल टॅबवरती जायचे, त्यानंतर ऑप्शन, त्यानंतर कस्टमाइज रिबन आणि इथे डेव्हलपर टॅबला टिक मार्क करायला सांगितलेले आहे. ओके करा. प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न, वर्डच्या होम टॅबमध्ये प्रिंट प्रिव्ह्यू आणि प्रिंट टॅब ॲड करण्यासाठी दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईल ऑप्शन कस्टमाइज रिबनवर जा. होम टॅबमध्ये एक नवीन ग्रुप तयार करा. प्रिंट प्रिव्ह्यू ॲड प्रिंट कमांड ॲड करा आणि चेंजेस सेव्ह करण्यासाठी ओकेला क्लिक करा. फाईलवरती क्लिक करा. फाईल, ऑप्शन्स, कस्टमाइज रिबन, पुढं काय सांगितलंय, होम टॅबमध्ये एक नवीन ग्रुप सांगितलं आहे. इथं आहे न्यू ग्रुप. नवीन ग्रुपला जा आणि त्या नवीन ग्रुपमध्ये काय सांगितलेलं आहे, प्रिंट प्रिव्ह्यू ॲड प्रिंट कमांड्स ॲड करा. आता त्या कमांड कुठे आहेत पहा, प्रिंट प्रिव्ह्यू आणि ॲड प्रिंट.
एक मिनिट, प्रश्न चाडून दिसत नाही आहे, मी थोडंसं साईडला घेते ह्याला. प्रिंट प्रिव्ह्यू ओके म्हणा, इथं ओके म्हणा आणि इथे सेव्ह करा, सबमिट करा, सॉरी ओके करा. पुढचा प्रश्न, दिलेल्या टेक्स्टमधील लाईन स्पेसिंग ॲडजस्ट करण्यासाठी टेक्स्ट सिलेक्ट करा. पॅराग्राफ ग्रुपवर जा, लाईन स्पेसिंग ऑप्शनवर क्लिक करा, 1.5 व्हॅल्यू सिलेक्ट करा. पॅराग्राफ सिलेक्ट करा, लाईन स्पेसिंग 1.5 ठेवायचं. इथं जाऊन 1.5 वरती क्लिक करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढचा प्रश्न, दिलेल्या पॅराग्राफमधील ॲनिसेंट शब्दाला हिस्टॉरिकल शब्दामध्ये बदलण्यासाठी एडिटिंग ग्रुपमधील रिप्लेस टॅबवर जा. फाइंड रिप्लेस विथ टॅबमध्ये त्याला रिप्लेस करण्यासाठी ॲसेंट टाईप करा आणि रिप्लेस विथ टॅबमध्ये हिस्टॉरिकल टाईप करा. म्हणजे आपल्याला इथे रिप्लेस कमांड वापरायची आहे. रिप्लेसमध्ये जावा, इथे आहे रिप्लेस कमांड. वरती तुम्हाला ॲनिसियन टाईप करायचं आहे आणि खाली हिस्टॉरिकल टाईप करायचं आहे. रिप्लेस विथमध्ये हिस्टॉरिकल आणि रिप्लेस ऑल करा, ओके करा, क्लोज करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न आहे, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसबद्दल प्रॉडक्ट डिटेल पाहण्यासाठी फाईल मेनूवर जा आणि अकाउंट ऑप्शनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी अपडेटवर क्लिक करा. फाईल मेनूवरती जायचे, फाईलवरती जायचे, त्यानंतर अकाउंट्स ऑप्शनवरती क्लिक करायला सांगितलेलं आहे आणि त्यानंतर इथे बघा ऑफिस अपडेट विचारलेलं आहे. लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी अपडेटवर क्लिक करा. इथं अपडेटवरती क्लिक करा, सबमिट करा, ओके करा. जो आपला एक प्रश्न राहिला आहे तो आपण पुन्हा ट्राय करू. चौथा, रिअल रिकॉन हार्डवेअर स्टोअर सिलेक्ट करून फॉन्ट साईज 16 करायला सांगितलेलं आहे. सिलेक्ट करा, फॉन्ट साईजमध्ये जाऊन 16 टाईप करून एंटर करा. हीच कृती 2 वेळा करा. पुन्हा सिलेक्ट करा, पुन्हा इथे जाऊन 16 टाईप करा, एंटर बटन दाबा. हा पर्याय ओपन करा, फॉन्टचा कलरचा. पुन्हा हायलाईटचा ओपन करा, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करून बघा होतोय का सबमिट. हा प्रश्न तरी चुकीचा दाखवतोय, जे सांगितले तेच आपण करतोय. सिलेक्ट करा, इथून 16 करून बघू आपण काय होते. पट्टीवरून 16, याच्यामध्ये ह्याला ब्ल्यू कलर द्या, साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. आता प्रश्न सबमिट झाला. इथे कलर द्यायला सांगितलेला नाही आहे, आपण कलर दिले, प्रश्न सबमिट झालेला आहे. म्हणजे असे पण काय प्रश्न आहेत, त्यामुळे परत तुम्हाला असं वाटायचं की हा चुकीचं सोडवला आहे, ह्याच्यामध्ये कुठेही कलर द्या असं ॲड केलेलं नाही आहे. पण आपण जेव्हा कलर दिला तेव्हाच हा प्रश्न सबमिट झाला आहे. त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित पहा. जे सांगितले तेवढं केल्याने प्रश्न सबमिट झाला नाही. समोर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्म करा, ओके करा. पुढे आहे प्रोसेस फोलिओ. 11 नंबर सेशनमध्ये मी सांगितले प्रोसेस फोलिओ स्टार्ट करायचं आहे. कमीत कमी 1 मिनिट तुम्हाला जे शिकवले त्याची प्रॅक्टिस करायची. वर्ड ओपन करून स्टार्टला क्लिक करा, स्क्रोल डाऊन करून वर्ड ओपन करा. ह्याच्यामध्ये तुम्हाला जे शिकवले रोज वेगळी प्रॅक्टिस करा. जे रोज तुम्हाला शिकवलं जातं त्याची ती फाईल सेव्ह करायची तुम्हाला नंतर डेस्कटॉपला आणि ती फाईल आपल्या ह्या प्रोसेस फोलिओमध्ये आपल्याला अपलोड करायची आहे. ब्लँक डॉक्युमेंट. तसेच ज्या विद्यार्थी मित्रांनी आपला चॅनल सबस्क्राईब केला नाही आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा व तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला
मिळत राहतील. बेल आयकॉनवरती क्लिक करा. जे शिकवले त्याची प्रॅक्टिस करा. इथं काय टाईप करा, सिलेक्ट करा, साईज वाढवा, त्याला बोल्ड करा, इटॅलिक करा, इथून कलर द्या, साईडला क्लिक करून सबमिट करा. फाईल सेव्ह करून घ्या. ओके करा. तीच फाईल सेशन 12 नावाने सेव्ह करा. आता हे असं लोडिंग घेते. ज्यावेळेस असं लोडिंग पडतं, पुढे जात नाही, त्यावेळेस डायरेक्ट ह्याला आपण क्लोज करायचं आहे आणि पुन्हा इरा ओपन करायचा. कारण नाही इलाज आहे, आपण काहीच करू शकत नाही इथं. येस करा. जर नसेल काय अडचण येत तर हे असं इरा चालू ठेवा, बंद करायची गरज नाही आहे. पण इथे स्क्रीनवरती अडचण आल्यामुळे व्हाईट स्क्रीन झाली आणि फक्त लोडिंग फिरत होतं, त्यामुळे मी हा इरा बंद केला आहे. पुन्हा इरा चालू करा. आपल्या IT पंढरपूर या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्व भरतीचे व्हिडिओही पाहायला मिळतील. त्यासाठी लागणारे कागदपत्र, ते कसे काढायचे वगैरे याबद्दल पण तुम्हाला सगळी माहिती मिळत जाईल. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. प्रोसीड करा. स्किप करा. युजरनेम पासवर्ड टाका. लॉग इन करा. पुन्हा लॉग इन अगेनला क्लिक करा. रिझ्यूम लर्निंग करा. पुन्हा प्रोसेस फोलिओमध्ये या. पुन्हा त्याला रिस्टार्ट करून पुन्हा 1 मिनिट तुम्हाला इथं थांबावं लागेल. 1 मिनिटानंतर सबमिट करा. ओके करा. हे एनेबल करा. इथला परफॉर्म स्टेटस नेक्स्ट करा. चूज फाईल. तुम्ही जिथं फाईल सेव्ह केली होती तयार करून ती फाईल इथे अपलोड करा आणि इथे सेव्ह करा. पुढे आहे सिम्युलेशन क्वेश्चन. स्टार्ट करा. भाषा बदलू. होमला क्लिक करा. रिझ्यूम लर्निंग मराठी. सिम्युलेशन क्वेश्चन. रिझ्यूम. पहिला प्रश्न, मायक्रोसॉफ्ट टेम्पलेट्स खूप उपयुक्त आहेत. तुम्हाला फक्त तुमच्या स्वतःच्या डिटेल्ससह डॉक्युमेंट एडिट करण्याची आवश्यकता आहे. आता office.com वर जा. स्टार्टला क्लिक करा. गुगलला क्लिक करा. इथं office.com टाईप करण्यासाठी क्लिक करा आणि इथे टेम्पलेट्सवरती क्लिक करा.
डॉक्युमेंट नेहमी शीर्षक किंवा विषय नमूद केलेला असावा, जेणेकरून पहिल्या पानावर न्यू इयर्स ऑफिसर या टेक्स्टसह निवडलेल्या भागात टेक्स्ट टाका. इथे तुम्हाला टेक्स्ट घ्यायचं आहे, फक्त एकदा क्लिक करायचे. आता न्यू इयर ऑफर या टेक्स्टला पर्पल फॉन्ट कलर द्यायचा. या टेक्स्टला इथे जायचं फॉन्ट कलरमध्ये आणि पर्पलवरती क्लिक करायचे. 2च क्लिकमध्ये ह्याचं उत्तर आहे. टेक्स्ट डिझाईनमध्ये फॉन्ट साईज महत्त्वाचे आहे. ते वाचनीयतेवर परिणाम करते, टोन सेट करते, महत्त्वाच्या माहितीकडे लक्ष वेधते. म्हणून निवडलेल्या टेक्स्टची फॉन्ट साईज 14 मध्ये बदला. फॉन्ट साईज इथून आपण चेंज करतो. फॉन्ट साईजवरती जावा आणि 14ला क्लिक करा. टेक्स्ट बोल्ड करायचे. हो ऑलरेडी सिलेक्ट आहे, फक्त इथं बी वरती क्लिक करा. SIM एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओके. पुढे आहे सेशन कम्प्लिशन टेस्ट. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इफ ॲनालिसिस हे स्प्रेडशीटमधील विविध गृहितांचा परिणाम तपासून पाहण्याचे प्रभावाने सोपे साधन आहे. बरोबर. पुढील प्रश्न आहे, डॅश व्यतिरिक्त मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये पुढील सामान्य फीचर उपलब्ध असतात. व्हॉट इफ ॲनालिसिस डॅश व्यतिरिक्त विचारले. पर्याय क्रमांक 3 टेबल ऑफ कंटेंट. पुढील प्रश्न, अर्थसंकल्प तयार करणे, त्यांचे विश्लेषण करणे, त्यांच्याबाबत अंदाज करणे यासाठी सर्वात योग्य ॲप्लिकेशन कोणते. पर्याय क्रमांक 4 स्प्रेडशीट. मायक्रोसॉफ्ट एक्सेलबाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे. याचं उत्तर आहे, डेटाचे एकत्रीकरण करणे, गोलसिक परिस्थिती, सिनेरिओ इत्यादीसाठी लागणारे टूल्स उपलब्ध करून देणे. पर्याय क्रमांक 3 सबमिट. SIM एंड एक्झाम टाईप करा. कन्फर्म. ओकेला क्लिक करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 12 इथे संपतोय. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 13 पाहणार आहोत. तोपर्यंत आपण थांबूयात.